दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी शिवनगर चौदरपाडा गावातील जय भोलेनाथ गोविंद पथकांची दहीहंडीचा सराव उद्घाटन सोहळा संपन्न झाला। तसेच श्रीकृष्णाच्या व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व उद्घाटन सोहळा मान्य श्री कृष्णाजी वाकडे साहेब, श्री संतोष पवार साहेब, श्री संतोष पाटील साहेब, मान्य श्री राजेश तरे साहेब, श्री मनोज सुतार साहेब, मान्य श्री विश्वास तरे साहेब, कुमार महेंद्र जाधव साहेब, मान्य श्री निलेश पाटील साहेब, मान्य श्री बालाराम तरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच आयोजकांनी आलेल्या मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तसेच मान्य श्री कृष्णाजी वाकडे साहेबांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। भगवान श्रीकृष्णाला वंदन करून, महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज जय भोलेनाथ गोविंद पथकाचा आणि आज समारंभ आपण सरावाचा केलेला आहे। आणि या ठिकाणी आपण सराव करत असताना तर आपल्याला दहीहंडी हा एक गोविंद पथक, दहीहंडीच्या दिवशी चांगल्या प्रकारचे आपण थर लावायचे आणि त्याच्यासाठी आपण आज ह्या आजपासून आणि या सराव आपण करणार आहोत। या सराव करत असताना जसं आपण शेवटच्या दिवशी चांगला काम करतो तशाच पद्धतीने आजपासून देखील काम करायचं आहे। आणि आपली जबाबदारी आहे, प्रत्येक गोविंदाची ही जबाबदारी आहे का आपल्या कुठल्याही छोटा असो या मोठा गोविंदा कोणालाही दुखापत झाली नाही पाहिजे अशा पद्धतीचा आपण सराव केला पाहिजे। आणि सराव करत असताना अशी मजाक वगैरे काही करता कामा नाही। तर याच्यामध्ये आपण जर हसायला गेलो कुठेतरी कमजोर पडू आणि म्हणून आपल्या वरती असलेले गोविंदा आणि त्यांना दुखापत होण्याची शक्यता राहतो। म्हणून अशा पद्धतीचा आपण चांगल्या प्रकारचा सराव कराल आणि आपल्याला भगवान कृष्णाला मी वंदन करेन की आमचे गोविंद पथक आजपासून सराव करणार आहेत, कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये अशी आमच्या गोविंदांवर कृपा ठेव। आणि गोविंदा पथकाने चांगल्या प्रकारचं गेल्या वर्षी जसे आपण थर लावले त्याच्यापेक्षाही जास्त चांगले थर लावावा याच्यासाठी आपण चांगले गोविंदा पथक आणि गोविंदा तयार करून आणि आपण चांगल्या प्रकारचं जय भोलेनाथ गोविंद पथक शिवनगर चौदरपाडा याचं नाव आपल्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये होईल याच्यामध्ये शंका नाही। आणि आपण अनेक वर्ष गोविंद पथक आपण या ठिकाणी करतो आणि आज आपण समारंभ केलेला आहे सरावाचा। आणि या सरावामध्ये अनेक मुलं आपल्याला लागतील आणि सर्वांशी जुन्या गोविंदाने आपण दोस्ती म्हणून हा गोविंद पथक चालू केलेला आहे आणि तो करावा। आणि सर्व गोविंदांना आणि गोविंदा पथक जे गोविंद पथक चालवतात या जे सहकार्य करतात त्यांना देखील धन्यवाद देईन। आता आपण आपल्या सर्व सहकार्यांना घेऊन आणि चांगल्या प्रकारची दहीहंडी आपण खेळावं, हा खेळ आहे दहीहंडी खेळ। आणि जरी शासनाने आपल्याला दहीहंडीमध्ये विमा जर घोषित केलेला असला तरी विमा आपल्याला मिळावा नाही किंवा विम्याची पारी येऊ नये अशा पद्धतीचं आपण वर्तन केलं पाहिजे। विमा बोलल्यानंतर वेगळा दुःखद घटना झाल्यानंतर तशी घटना होऊ नये म्हणून ईश्वराला प्रार्थना करतो। आणि सर्व गोविंदा आजपर्यंत आपल्या एवढी वर्ष झाली कुठल्याही गोविंदाला दुखापत झालेली नाही, या वर्षी देखील होणार नाही अशी आपण सर्वांनी दक्षता घ्यायची। आणि सर्व संचालक आहेत, ते चालक आहेत, त्यांना विनंती आहे तर प्रत्येक गोविंदावर आपली नजर असली पाहिजे आणि ते आपण करता आणि यावर्षी देखील चांगल्या प्रकारचे करा। आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये जिथं जिथं आपल्याला संधी मिळेल तिथं त्या संधीचं सोनं कराल अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो।